नमस्कार रसिक हो. दिवाळी म्हणजे सुखाच्या क्षणांचं दान देणारा उत्सव. ह्या उत्सवात आपल्याही वाट्याला विसाव्याचे, आनंदाचे, सुखाचे काही क्षण यावेत म्हणून साहित्य उत्सवच्या कलावंतांनी, दर्जेदार साहित्यिकांनी लिहिलेला कथांचा नजराणा आपल्यासाठी आणलाय दीप उत्सव दिवाळी अंकात. कथासंग्रह विसावा, निर्मिती साहित्य उत्सव, दिग्दर्शन सुनीता निगम, सूत्रसंचालन ऋतुजा खारकर, तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे आणि विद्या पाटील. आनंद घेऊया आणि ऐकूया कथासंग्रह विसावा. रसिक हो, आपल्या आयुष्यातील काही गोष्टी अशा असतात की ज्या कधी कधी चटका देऊन जातात, खूप सारा बदल घडवून आणतात. हसत खेळता आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं होतं. आयुष्यातील सुखाचे क्षण फक्त आपल्याच नाही तर आपल्याबरोबर आपल्या आप्तेष्टांच्या देखील लक्षात राहतात. याच सुखाच्या क्षणांचे काही प्रतीक असतात. आपल्या कितीतरी आठवणी अनेक वस्तूंमध्ये दडलेल्या असतात. जी कथा आता आपण ऐकणार आहोत, या कथेमधील झोपाळा सुद्धा अशीच एक आठवण बनून राहिलेला आहे. तर ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत ज्योती माने. नमस्कार, मी ज्योती कथा सादर करते. झोपाळा. कथा अंकुश गाजरे यांची. मी 12वीला होतो. खोली भाड्याने घेतली होती. आम्ही 4 जण मित्र राहायचो. 70 वर्षाची आजी खोलीची घरमालकीण, पण त्यांना कोणी आजी म्हणतच नव्हतं. शेजारी पाजारी सगळे काकूच म्हणायचे. मग आम्ही त्यांना काकूच म्हणायचो. नावगाव विचारण्याचा कधी प्रश्नच नाही आला. काकू स्वभावाने अगदी प्रेमळ, आमच्याशी खूप मिळून मिसळून राहायच्या. सणावारांना कधी काही केलं की आम्हाला आणून द्यायच्या. आम्ही चौघेही आनंदाने खायचो. असंच आमचं हसत खेळत वातावरण राहायचं. घरासमोर एक सुंदरसा बंगला. त्या बंगल्याचं नाव समृद्धी निवास. बंगला एकदम प्रशस्त. बंगल्यातल्या वस्तू एकदम मोठ्या मोठ्या. बाग बगीचा एकदम सुंदर. फुलांचा सुगंध दरवळायचा. आणि त्या बगीच्यामध्ये एक सुंदरसा झोपाळा होता. त्या घरामध्ये तिघे जण असायचे. एक संगीता मॅडम, प्रदीप सर आणि त्यांची छोटी मुलगी आराध्या. आराध्या ही 4 वर्षाची. संगीता मॅडम मराठी शाळेत शिक्षिका आणि प्रदीप सर हायस्कूलमध्ये शिक्षक. हे तिघे खूप आनंदात असायचे. झोपाळ्यावर खेळायची. कधी आराध्या आई वडिलांना झोका द्यायची, तर कधी आई वडील आपल्या आराध्याला झोका देऊन खेळवायचे. खूप छान वातावरण होतं. आम्ही त्यांच्यासोबत कधी कधी खेळायचो. आराध्या आम्हाला मामा म्हणायची. मामा मामा चला ना आपण खेळूया, आपण झोपाळ्यावर बसूया, मला तुम्ही झोका द्या. अशा प्रकारचे तिचे प्रश्न असायचे आणि खूप छान वाटायचं. असे करता करता दिवस जात होते. अचानक काय झाले कोणास ठाऊक, मॅडमच्या आणि सरांच्या संसारामध्ये ठिणगी पेटली. त्यांच्या घरात अवदसा अवतरली. त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडणं होत होती. आराध्याचा रडण्याचा आवाज, मॅडमचा रडण्याचा आवाज आम्हाला ऐकू यायचं, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. सर तर कधी कधी मॅडमला मारायचे सुद्धा. एके दिवशी खूप भांडण झाले आणि मॅडम सरळ आराध्याला घेऊन माहेरी निघून गेल्या. आम्हाला वाटलं मॅडमचा राग शांत झाल्यानंतर मॅडम येतील, पण 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, पण मॅडम आल्याच नाही. नंतर त्यांच्यामध्ये काय समझोता झाला माहिती नाही, पण सर मॅडमला घेऊन आले. परत त्यांच्यामध्ये हसतं खेळतं वातावरण निर्माण झालं. परत तसंच आराध्याचं दुडू दुडू धावणं, किदी किदी हसणं. मामा चला ना आपण खेळूया, मामा चला ना आपण खेळूया. आम्हालाही खूप छान वाटलं. एका रविवारी आम्ही बंगल्यात गेलो. आम्ही आराध्याशी खेळत होतो. काही कामानिमित्ताने सर बाहेर गेले आणि मॅडम घरातून बाहेर आल्या. मॅडम येत्या क्षणी आम्ही झोपाळ्यातून उठलो आणि आराध्याला झोपाळ्यात बसवलं. मॅडमने आमची चौकशी केली. मॅडम खूप स्वभावाने प्रेमळ होत्या, इज्जतवान होत्या. आम्ही त्यांना मोठी ताईच समजायचो आणि त्यांना आम्ही ताईच म्हणायचो. आमच्या अभ्यासाची चौकशी केली, आम्हाला शुभेच्छा दिल्या. न राहून मीच मॅडमला प्रश्न विचारला, मॅडम तुमच्यात आणि सरांमध्ये का हो भांडणं होतात?
मॅडमला अश्रू अनावर झाले आणि मॅडमच्या डोळ्यातून टपाटपा आसू गळायला लागले. काय सांगू बाबांनो, हे दिसतं तसं नसतं रे. हा तुम्हाला मोठा बंगला, हा आमचा एवढा पैसा, मोठ्या वस्तू, हे सगळं खोट आहे. हा सगळा दिखावा आहे. तुम्हीच सांगा, मी माझ्या आई वडिलांना एकुलती एक. वडील माझे लहानपणीच गेले. आईने मला काबाड कष्ट करून, लोकांची धुणी भांडी करून मला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि नोकरी लागताच मला स्थळ यायला लागली. खरं तर माझी लग्नाची इच्छा नव्हती, पण काय करणार, रीतिरिवाजाप्रमाणे वागावं लागतं. म्हणून मी ठरवलं की फक्त ज्याच्याशी माझं लग्न होईल त्यांना फक्त माझ्या 2 अटी सांगायच्या. आणि मला सरांचं स्थळ आलं. त्यांनी मला पसंत केलं. मी त्यांना माझ्या 2 अटी सांगितल्या. मी त्यांना म्हणाले, माझ्या आईच्या हातापायात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत माझी आई गावी राहील, पण माझ्या पगारातले 3-4 हजार रुपये मी दर महिना माझ्या आईला पाठवत जाईल. आणि दुसरी अट, जेव्हा ती थकेल, जेव्हा तिच्या हातापायात ताकद राहणार नाही, तेव्हा मी माझ्या आईला माझ्याकडे आणेन. एवढ्या 2च अटी माझ्या आहेत. एवढ्या जर तुम्हाला मान्य असतील तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. सरांनी माझ्या होकारात होकार मिळवला आणि सर मला म्हणायला लागले, तू टेन्शन घेऊ नको, तुझी आई ती माझी आई, कसलाही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि आमचं लग्न झालं. लग्नानंतर काय सांगू तुम्हाला, होत्याचं नव्हतं झालं. सरांचा स्वभाव बदलला. पैशापायी सर स्वार्थी झाले. त्यांना पैसा हवासा वाटत होता. मला सांगा, मी 30-35 हजार रुपये पगार घेते, त्यातले मी 3-4 हजार रुपये मी माझ्या आईला पाठवू शकत नाहीये का? पण तेवढ्यासाठी सर भांडण करतात. आणि या माझ्या अटी मी त्यांना सांगितल्या तरीही. ऐकता क्षणी आम्हाला काही कळे ना. आम्ही चौघी गप्प बसलो. मॅडमला अश्रू अनावर झाले आणि मॅडम घरात निघून गेल्या. मॅडमच्या मागे आराध्याही निघून गेली. आम्ही जड पावलाने खोलीकडे आलो. असेच त्यांच्या भांडणं व्हायची. असे करता करता आमचे परीक्षेचे दिवस जवळ आले. आमचा एक पेपर होता आणि आम्ही पेपरला चाललो असताच मॅडमचं आणि सरांचं खूप भांडण झालं होतं. आराध्याचा रडण्याचा आवाज, मॅडमचा रडण्याचा आवाज. सरांनी मॅडमला मारलं होतं, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आम्ही जड पावलाने कॉलेजला गेलो. कसा बसा पेपर लिहिला आणि तिथेच थोडाफार टाईमपास केला. आणि येता येता वडापाव खात खात आम्ही घरी आलो. घरी येतो तर बघतो काय, बंगल्यासमोर 150-200 माणसांची गर्दी. मला काही कळेच ना, काय झालं असेल काय, नाना परीच्या शंका. आणि आम्ही बंगल्यासमोर गेलो. बघतो तर काय, मॅडमने स्वतःला फास लावून घेतला आणि मॅडमने या जगाचा कायमचा निरोप घेतला. मॅडमने आम्हाला सगळ्यांना सोडून गेल्या. सगळं वातावरण शांत. पोलिसांचे फक्त प्रश्न. कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त आराध्याचा रडण्याचा आवाज. आराध्या खूप रडत होती, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. प्रदीप सरांना तिथल्या तिथेच बेड्या घातल्या आणि घेऊन गेले. थोड्या वेळाने मॅडमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आराध्याला मॅडमची आई घेऊन गेली आणि आम्ही जड पावलाने आमच्या खोलीकडे आलो. काही कळेना, गप्प बसून होतो. काही सुचत नव्हतं. आजी आल्या. आजीने आमच्यासाठी जेवण आणलेलं. नका बाबा, रडू नका, त्रास करून घेऊ नका. काय करणार, जे झालं ते झालं. मेल्याला बायको एवढी चांगली, त्याची सोन्यासारखी बायको, एवढी चांगली मुलगी त्याला नकोशी झाली. त्याला पैसा हवासा वाटला. आता बस म्हणाव जेलमध्ये सडक. शिक्षक होता म्हणे, पोरांना शिकवायचा. काय शिकवलं कोणास ठाऊक, पण त्याला पैसाच प्यारा वाटला. बायको नकोशी झाली. सतत भांडत होता. जाऊ द्या बाबांनो, विसरून जा आता आणि 2 घास खाऊन घ्या. आम्ही आजीने सांगितलं तसं आम्ही 2 घास खाल्ले.
असे करत करत आमची वार्षिक परीक्षा संपली आणि आम्ही आमच्या गावी जायला निघालो. निघता क्षणी समृद्धी बंगल्याकडे नजर गेली. बंगला एकदम शांत होता. बगीचा तर एकदम सुकला होता आणि तिथला झोपाळा शांत झोपला होता. झोपाळा अगदी शांत झोपला होता. धन्यवाद. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, नि करावे जीवनाचे सोने, असं म्हटलं जातं. तुम्ही जर एखाद्या उदात्त विचाराने किंवा भावनेने एखादं सत्कार्य करत असाल तर त्या सत्कार्याचं फळ देखील तुम्हाला चांगलंच मिळतं. याविरुद्ध एखादा वाईट विचार मनात धरून जर तुम्ही एखादं काम करत असाल तर त्याचं फळ, त्याचा परिणाम देखील वाईटच होतो. आपल्या मराठी भाषेतील एक प्रचलित म्हण आहे, जसं पेराल तसं उगवतं. तर याच म्हणीतील आशय अधिक चांगल्या प्रकारे खुलवून आणि उलगडून सांगण्यासाठी कथा सांगतायत चंद्रकांत मोघे. तर ऐकूया ही कथा. नमस्कार, मी चंद्रकांत शंकरराव मोघे आपल्या समोर एक परिचित कथा सादर करणार आहे. कथेचं नाव आहे करावं तसं भरावं. कथाकार प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर. जून महिन्याची दुपार होती. हवेच्या वाफा गरम लागत होत्या. एक थकलेला दमलेला वाटसरू आपल्या गावाकडे जात होता. जाता जाता त्याची दृष्टी एका आंब्याच्या झाडावर पडली. त्याने विचार केला की या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावी. त्याने डोक्यावरची वळकटी त्या झाडाखाली अंथरली आणि आडवा झाला. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. त्या झाडावर एक कोकिळा राहत होती. ती नेहमी दुसऱ्यांना मदत करायची. थोड्या वेळाने वाटसरूच्या तोंडावर ऊन यायला लागले. हे बघून कोकिळेचे मन व्याकुळ दुःखी झाले. वाटसरूच्या तोंडावर सावली कशी येईल याचा विचार ती करू लागली. अचानक तिला एक कल्पना सुचली. तिने आपली पंख पसरून वाटसरूवर सावली केली. वाटसरू अगदी काळ झोपी गेला होता, पण एका दुष्ट कावळ्याला हे पाहवलं नाही. कसंही करून कोकिळेला अद्दल घडवायचीच, तिची नाचक्की करायची असं त्यानं ठरवलं. त्यात त्यानं एक हाडो झोपलेला वाटसरूच्या तोंडावर फेकलं आणि स्वतः झाडाच्या दुसऱ्या फांदीवर जाऊन बसला. नेहमी परोपकार करणाऱ्या, दुसऱ्याचं भलं करणाऱ्या कोकिळेला त्याचं काय बक्षीस मिळतं हे तो पाहू लागला. तोंडावर हाडाचा तुकडा पडताच वाटसरूला जाग आली. हाडू बघून त्याला खूप राग आला. त्याने वर बघितले तर कोकिळा पंख पसरून बसली होती. अजिबात विचार न करता त्याने एक दगड उचलला आणि कोकिळेच्या दिशेने भिरकावला. कावळ्याला त्याचा खूप आनंद झाला. त्याला वाटलं कोकिळेचं आता काही खरं नाही, तिला आपलं जीव गमवावं लागेल. पण वाटसरूचा नेम चुकला आणि तो दगड बरोबर कावळ्याच्या डोक्याला लागला. दगड वरमी बसल्यामुळे तो दुष्ट कावळा तात्काळ मरण पावला. यालाच म्हणतात करावं तसं भरावं. मन विकारी झाले की विचार गढूळ होतात. विचार गढूळ झाले की विवेक नष्ट होतो. विवेक नष्ट झाला की आचार भ्रष्ट होतात आणि या भ्रष्ट झालेल्या आचाराची किंमत जग दृष्टात करतं. रसिक हो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपलं मन म्हणजे मंदिराचा गाभारा आहे. बहुतांश चांगल्या वाईट गोष्टींची, घटनांची, विचारांची, बाबींची सुरुवात या मनापासूनच होते. आपण अनेकदा निमित्ताला कारण म्हणून किंवा सणासमारंभाच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई करतो. अहो इतकंच काय, आपण आपले कपडे सुद्धा दररोज धुवायसाठी टाकतो. पण कुणीतरी वेळातला वेळ काढून आपल्या मनाची स्वच्छता करताना दिसत नाही. जी कथा आपण आता ऐकणार आहोत, या कथेमध्ये मनाच्या स्वच्छतेवर अतिशय मार्मिक पद्धतीने भाष्य केलेलं आहे.
तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत कश्मीरा शहा. श्यामची आई. रात्र 6वी. थोर अश्रू. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छापोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा कुठला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. 2 वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान. शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसाखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो, आई अगं अंग पुस माझं. पाणी सारे संपले, थंडी लागते मला, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसे. एखादे जुने मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसे. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काय? मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे कालचे तळवे पुस बरं. तळवे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? आई म्हणाले, तुझे ओठचे तोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवेल, पाय टिकून घेईन मग उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक फूळ कुठून शेकून येतोस, कोण ठाक. ठेवा काय? आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेसे त्यावेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सुचणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाचे फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जगतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जग हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यानो, किती गोड शब्द. आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहे, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जगतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान वेगळा. ते थोर अश्रू या जगात नाहीत दिसत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहे. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन कित्येकास वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जल सिंच सिंच प्रेम वेली मोळी. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे. हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. अपकीर्ती ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक रूढ धरावी वाट सत्याची.
श्रोते हो, सत्याचा कायमच असत्यावर विजय होत आलेला आहे. कारण एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सत्य हे एका दिव्याप्रमाणे आहे, जे अंधाररूपी असत्याला नाहीसं करतं. रसिक हो, जी कथा आता आपण ऐकणार आहोत, या कथेमध्ये सत्यालाच परमेश्वर मानलेला आहे. त्याला तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, तरीही सत्य लपत नसतं. आणि जे सत्य आहे त्याला स्वीकारून पुढे जाण्याची शिकवण ही कथा आपल्याला देते. तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत स्मिता सोनी. नमस्कार, मी स्मिता सोनी एक पौराणिक कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे सत्यव्रत जाबाल. कथा लिहिली आहे लक्ष्मण रामचंद्र शुक्ल यांनी. ईश्वराला जाणणे हे आपले आपणच केले पाहिजे. ईश्वर कोणी दाखवू शकत नाही, याविषयी एक कथा आहे. जाबाल नामक स्त्रीचा सत्यकाम नामक पुत्र होता. त्याचे सर्व खेळगडी विद्याध्ययनासाठी गुरुगृही गेले. बरोबरचे सर्व मित्र गुरुगृही जाऊन विद्याभ्यासाला लागले असता आपण मात्र माशा मारीत बसणे किंवा नुसतेच गावात भटकणे हे सत्यकाम सारख्या हुशार व होतकरू मुलाला पसंत पडले नाही. आई आपल्याला गुरुगृही का पाठवत नाही हे त्याला कळेना. एक दिवस तो म्हणाला, आई, मी विद्याभ्यासासाठी गुरुगृहीत जाऊ इच्छितो. गुरुला माझे नाव व गोत्र सांगावे लागेल, तेव्हा मी कोणत्या गोत्राचा आहे हे तू मला सांग. मुलाचा प्रश्न अगदी साधा सरळ होता. मुलाच्या या एका प्रश्नामुळे तिच्या पूर्वचरित्राचा पट तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तथापि आपल्या मुलापासून सत्य लपवून ठेवायचे नाही असा तिने निश्चय केला. तिने आपल्या मुलाला उत्तर दिले, तुझे गोत्र काय आहे हे मला माहीत नाही. दासी म्हणून मी अनेक ठिकाणची अनेक कामं करत असताना तू माझ्या पोटी जन्मलास. माझे नाव जाबाल आणि तुझे नाव सत्यकाम आहे. मी सत्यकाम जाबाल आहे एवढेच तू आपल्या गुरूंना सांग. सत्यकाम विद्येसाठी अधीर झाला होता. आईच्या सत्य बोलण्याचाच कित्ता गुरुपाशी गिरवायचा असे त्याने ठरवले. तो गौतम ऋषींकडे गेला व म्हणाला, भगवान, मी आपल्याजवळ विद्याध्ययनाकरता आलो आहे. आपण मला विद्या शिकवायची कृपा करावी. सत्यकामला अपेक्षित प्रश्न गौतम ऋषींनी केला. हे मुला, तू कोणत्या गोत्राचा आहेस? यावर सत्यकामने त्यांना उत्तर दिले, महाराज, मी कोणत्या गोत्राचा आहे हे मला ठाऊक नाही. मी त्या संदर्भात माझ्या आईला विचारले असता ती मला म्हणाली, मी दासी म्हणून अनेक ठिकाणची कामे करत असता तुझा जन्म झाला. त्यामुळे तू कोणत्या गोत्राचा आहे हे मला माहीत नाही. फक्त माझे नाव जाबाल आणि तुझे नाव सत्यकाम आहे, म्हणजे मी सत्यकाम जाबाल आहे एवढेच तू आपल्या गुरुला सांग. सत्य सांगितल्याने तो गौतम ऋषींच्या कसोटीस उतरला. ते त्याला म्हणाले, वत्सा, तू सत्यापासून तसूभरही ढळला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आजपासून तू माझा शिष्य झाला. अशा रीतीने सत्यकाम विद्याभ्यासासाठी गुरुगृही राहू लागला. एके दिवशी संध्याकाळी त्याची परीक्षा घेण्यासाठी गुरु त्याला म्हणाले, सत्यकाम जाबाल, मी या 400 गायी तुझ्याकडे देतो आहे. तू त्यांची सेवा कर. त्या गायी अगदीच मरतुकड्या होत्या. सत्यकामने नम्रपणे त्यांचा स्वीकार केला आणि तो म्हणाला,
ह्या 400 गायींचा मी स्वीकार करतो आहे. यांच्या 1000 गायी झाल्यानंतर मी परत येईन. त्या 400 गायी घेऊन सत्यकाम वनात गेला. वनात गायींची सेवा करताना त्याचे चिंतनही चालू होते. वनात वायू पाहिल्यानंतर हा वायू कोठून येतो? उष्णता कोठून येते? अग्नी पेटतो म्हणजे काय होते? सूर्याचे तेज काय आहे? अशा भोवती दिसणाऱ्या गोष्टींचे आपण प्रश्न निर्माण झाले. पण निधिध्यासाने चिंतन केल्यानंतर त्याला सृष्टीचे सूत्र गवसले. त्याला ज्ञान प्राप्त झाले. 400च्या 1000 गायी झाल्या. तेव्हा सत्यकाम गुरूंकडे गेला. त्याला पाहताच गुरु सारे समजले. सत्यकामने गुरूला वंदन केले. त्यानंतर गौतम ऋषींनी त्याला इतर अनुषंगिक गोष्टीसुद्धा शिकवल्या आणि आपल्या परम शिष्याला प्रेमाने निरोप दिला. तीव्र बुद्धिमत्ता, चारित्र्याची उच्च पातळी यांनी सत्यकाम हा ज्ञान जाणण्यासाठी समर्थ आहे हे गुरूंनी जाणले. कटू गोष्ट सत्य बोलण्याचे जे धाडस, मनोधैर्य सत्यकामने सांगितले त्याने त्याच्या चित्ताची अकलंकित विमलता स्पष्ट झाली. सत्य हाच परमेश्वर, तो सत्यकामला गवसला होता हे गुरुने जाणले होते. ब्राह्मण्य हे जन्मावर अवलंबून नसते तर गुणकर्मावर अवलंबून असते हे जाणणाऱ्या गुरुने सत्यकामची योग्यता ओळखून आणि त्याला ब्रह्मज्ञानी बनवले. धन्यवाद. रसिका हो, स्त्री शक्तीचा जागर किंवा स्त्री शक्तीचा विजय होताना आपण सर्वांनीच बघितलं असेल. अनेकांनी तर ते अनुभवलं सुद्धा असेल. स्त्रियांनी केवळ ऐतिहासिक काळातच आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली नाही, तर आजच्या काळातील स्त्रिया सुद्धा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. जी कथा आपण ऐकणार आहोत, या कथेतील या स्त्रीने सुद्धा समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवला आहे आणि कितीतरी स्त्रियांसाठी ती एक आदर्श झालेली आहे. या कथेतील या स्त्रीने, या मुलीने असं नेमकं केलं तरी काय हे आपण बघूयात. कथा सांगण्यासाठी येत आहेत रेश्मा मोरे. नमस्कार. श्री मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संडे डिश या कथासंग्रहातील बुंबाट या कथेचे अभिवाचन करत आहे रेश्मा मोरे. ये भावाने दे इकडं. किशाने श्यामाला ढकललं. तिच्या हातातली कॅडबरी हिसकावून घेतली आणि तिच्याकडे बघत खी खी करून हसायला लागला. तेव्हा श्यामाच्या डोळ्यात जाळ होता. तिने रस्त्यातलाच एक दगड उचलला आणि धाडकन किशाच्या रिक्षावर मारला. अवघ्या 10 वर्षांच्या श्यामाकडून असं काहीतरी केलं जाईल असं किशाला वाटलंच नव्हतं. तो गडबडला. तोपर्यंत रिक्षाच्या काचेवर मारण्यासाठी श्यामानं दुसरा दगड उचलला. किशाने हात जोडले. तिला तिची कॅडबरी परत केली. परत नादाला लागू नगस, वस्तीत लई दगड हायत, ध्यानात ठेव. श्यामा तोऱ्यात निघून गेली. 10 वर्षांची पोरगी, 2 वेण्या, गव्हाळ रंगाची, तरतरीत नाकाची, बोलक्या डोळ्यांची श्यामा. निसर्गाकडूनच मिळालेला देखणेपणा, अत्यंत आक्रमक आणि बिनधास्त स्वभावाची. 4 बहिणींमध्ये सगळ्यात धाकटी. आई वडील रोजंदारीवर काम करणारे, वस्तीतल्याच एका खोलीत राहणारे, त्यातच कपाट आणि पडदा लावून खोलीचे 2 भाग केलेले. घराला हातभार लावण्यासाठी मोठ्या बहिणी धुण्या भांड्यांची कामं करायच्या. श्यामा मात्र दिवसभर हिंडत असायची. शाळेत जात नव्हती. कशी बशी 4थी पर्यंत शिकली. रोजच्या भांडणामुळे तिला शाळेतून काढून टाकलं होतं. घरात सुद्धा आईबापाचा मार आणि बोलणी रोज खात असे. मुलगा पाहिजे होता, पण श्यामा जन्माला आली म्हणून आईचाही तिच्यावर थोडाफार रागच होता.
त्यामुळेच श्यामाच्या वाट्याला अवहेलना, वेदना, यातना आल्या. घरातले सगळेच तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. घरात तिचे अस्तित्व शून्य होते. आई बाप, बहिणी यांच्याकडून श्यामाला कधी प्रेम मिळालं नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तिला झगडावं लागलं, पण त्यामुळेच लहान वयातच श्यामा निडर, धाडसी झाली. आपल्याला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट कशाही प्रकारे मिळवायचीच हे ती अजाणत्या वयातच शिकली. नियतीनं 2 खास गोष्टी तिला बहाल केल्या होत्या. एक सौंदर्य आणि दुसरी प्रचंड तल्लख बुद्धी. फक्त आजीचा श्यामावर फार जीव होता. ही पोरगी एक ना एक दिवस आपल्या घराण्याचं नाव नक्की मोठं करील असं आजीला वाटायचं. एरवी कुणालाही न जुमानणारी श्यामा आजीचं मात्र सगळं ऐकत असे. आजी तिला लाडानं बुंबाट म्हणत असे. असेच दिवस, महिने, वर्षे सरली. श्यामाच्या सगळ्या बहिणी लग्न करून आपापल्या घरी गेल्या. घरात पार थकलेली आजी, आईबाप आणि श्यामा एवढेच राहिले. श्यामा मोठी झाली. तरुणपणात मुळातच दिसायला देखणे असलेल्या श्यामाच्या सौंदर्यात सुडौल बांध्यामुळे भर पडली. श्यामा सगळ्यांचंच लक्ष वेधून घ्यायची. वस्तीतल्या टवाळ मवाली पोरांच्या श्यामाच्या गल्लीतल्या चक्रा वाढल्या होत्या. देखणी पोर, त्यात भांडकुदळ स्वभाव. त्यामुळे आईबापांच्या जीवाला घोर होता. म्हणूनच आई तिला आपल्याबरोबर कामाला घेऊन जाऊ लागली. नाईलाजानं श्यामा काम करू लागली. पण तिथेही ठेकेदाराचं लक्ष तिच्यावर गेलंच. तो तिच्याशी लगट करायचा. काही ना काहीतरी कारण काढून तिला स्पर्श करायचा. आईच्या धाकामुळं 2-3 दिवस श्यामाने सगळं निमूटपणे सहन केलं. एका संध्याकाळी पैसे देत असताना ठेकेदारानं श्यामाचा हात घट्ट पकडला. तेव्हा मात्र श्यामा बिथरली आणि पुढच्याच क्षणी खाडकन ठेकेदाराच्या मुस्काटात बसली. तो हेलपटला, खाली पडला. ती वरून सपासप लाथांनी त्याला मारू लागली. तोंडाने शिव्या चालूच होत्या. सगळ्या लोकांसमोर हा प्रकार घडत होता, पण तिथे असलेल्या बाया बापड्यांपैकी कुणीही श्यामाला अडवायचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण सगळ्यांना जे मनातून करावंसं वाटत होतं ते श्यामा प्रत्यक्ष करीत होती. शेवटी आईनंच तिला ओढत ओढत आपल्या घरी आणलं. ठेकेदार तिथंच कळवळत पडला. श्यामाच्या आई बापाला खरी भीती होती ती तिच्या देखणेपणाचीच. तिचं लवकरात लवकर लग्न लावून देण्यासाठी ते घाई करीत होते. पण बंडखोर श्यामा दोघांचंही ऐकत नव्हती. त्यात वस्तीतले टवाळ मागावर होतेच. पण श्यामा कशी आहे आणि काय करू शकते हे माहिती असल्यामुळे अनेक जण संधीची वाट पाहत होते. श्यामालाही या सगळ्याची जाणीव होती. म्हणूनच आपल्यातल्या आक्रमकतेला तिने मुरड घातली होती. एक दिवस आजीला सरकारी हॉस्पिटलात भरती केलं. श्यामा दिवसभर आजीजवळ बसून होती. संध्याकाळी आई आली तशी श्यामा घरी गेली. रिक्षावाल्या किशानच आजीला हॉस्पिटलात नेलं होतं. म्हणजे आज घरात आई आणि आजी दोघं पण नसणार. घरात फक्त श्यामा आणि तिचा बाप दोघंच असणार. ह्या संधीचा फायदा करून घ्यायचं किशानं ठरवलं. त्याला बऱ्याच दिवसांपासून श्यामाची शिकार करायचीच होती. कारण 2-3 वेळा तरी त्याला श्यामाच्या हातून चांगलाच प्रसाद मिळाला होता. त्याचा बदला घ्यायचाच होता. जोडीला मार खाल्लेला ठेकेदार आणि वस्तीतले रिकामटेकडे होतेच. प्लॅन ठरला. दोघांनी मिळून श्यामाच्या बापाला दारू पाजून आऊट करायचं आणि मग डायरेक्ट घरात शिरून शिकार करायची. संध्याकाळी 7-7:30ची वेळ. श्यामा अजून घरी आली नव्हती. तिचा बाप कामावरून घरी यायला निघालेला असताना दोघांनी रस्त्यातच त्याला गाठलं. तिघेही घराबाहेर गप्पा मारत बसले. बोलता बोलता एकानं दारूची बाटली पुढे केली. बाप गडबडला. आधी नाही म्हणाला. मग दोघे त्याच्याच समोर बसून दारू पिऊ लागले. एक बाटली संपली, दुसरी बाटली आली. तेव्हा मात्र बापाचा संयम संपला आणि तो दारू ढोसू लागला. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. अचानक रस्त्यावरचे लाईट्स गेले. ईशा आणि गँगला वाटलं चला आपल्यासाठी गुड लक आहे. तेवढ्यात श्यामा येतानाची चाहूल लागली. तसे चौघे लपून बसले. तिकडे दारू पिऊन तर्र झालेला बाप बरळतच होता. श्यामा घरात गेल्यावर एक जण बापाजवळ थांबला. दोघे घराबाहेर थांबले. तोंडाला रुमाल बांधलेला किशा घरात शिरला आणि घरातले लाईट्स गेले. किशा आता जास्तच चेकाळला. कपाटाच्या पलीकडे पाठमोऱ्या उभ्या असलेल्या श्यामाला त्यानं मागूनच मिठी मारली. ती घाबरली. मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यानं हातातला चाकू तिच्या पोटाला लावला आणि दुसरा हात तिच्या तोंडावर ठेवला. ती बिचारी घाबरून गप्प झाली.
तेवढ्यात घरातले लाईट्स आले आणि खापकन किशाच्या पेकाटात लाथ लगेचच मुस्काटीत बसली. वरून धाड धाड लाथांचा मार बसत होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किशा हपकून गेला. नक्की काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं. मार तेवढा बसत होता. बाहेर थांबलेल्या दोघांची सुद्धा धुलाई चालूच होती. ठेकेदार मात्र पळून गेला. भरपूर मार खाल्ल्यानंतर किशाचा सगळा प्रकार लक्षात आला. श्यामाच त्याला मारत होती आणि वस्तीतल्या इतर बायका पोरींनी बाकीच्यांना मारलं होतं. अंधारात पाठीमागून पकडून लगट करायचा प्रयत्न केला ती किशाचीच बायको होती. त्यामुळं त्याला डबल प्रसाद मिळाला. त्याचं झालं असं, श्यामा, शिकार याविषयीचा प्लॅन किशा फोनवर ठेकेदाराला सांगत होता. तेव्हा त्याच्या बायकोनं ऐकलं आणि तिनेच श्यामाला सावध केलं. आपल्या घरी बोलावलं, तिथेच राहायचा आग्रह केला. पण श्यामा काही वेगळाच विचार करीत होती. तिला एक भन्नाट युक्ती सुचली. वस्तीतल्या सगळ्या बायका पोरींना एकत्र करून तिने आपली कल्पना समजावून सांगितली. सुरुवातीला घाबरून कोणीच तयार झालं नाही, पण तरुण पोरींनी श्यामाची कल्पना उचलून धरली. त्याचाच परिणाम वस्तीतल्या गुंड मवाल्यांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळाला. सगळ्यांसमोर त्यांची नाचक्की झाली. वासनेसाठी भरकटलेल्या लांडग्यांचा डाव श्यामानं त्यांच्यावरच उलटवला, तोही वस्तीत राहणाऱ्या साध्या बायका पोरींच्या साथीने. तिनेच त्यांना धीर दिला, मिशनसाठी तयार केलं आणि मिशन फत्ते केलं. या मिशनची माहिती सगळीकडे झपाट्यानं पसरली. जेमतेम 18 वर्षांच्या श्यामाने केलेल्या मिशन शिकारची सगळीकडे चर्चा होऊ लागली. आजूबाजूच्या वस्तीतल्या बायका पोरी आवर्जून श्यामाला भेटायला येऊ लागल्या. श्यामा महिलांमध्ये जाम पॉप्युलर झाली आणि वस्तीतल्या उन्हाळ मवाल्यांना तिची कायमची दहशत बसली. वस्तीतल्या लोकांनी जवळच्याच पोलीस इन्स्पेक्टरांच्या हस्ते श्यामाचा जंगी सत्कार केला. पोलिसांनीही श्यामाच्या धाडसाचं कौतुक केलं. वस्तीतले इतर लोक, खास करून महिला, भरभरून बोलल्या, आता मागं हटू नकोस. वस्तीतल्या इतर बायका पोरींना तुझी गरज आहे, तेव्हा या बदललेल्या परिस्थितीचा त्यांच्यासाठी उपयोग कर. आजूबाजूला असे भरपूर गुंड मवाली आहेत, तेव्हा अशा बऱ्याच श्यामा पाहिजेत, असंही सांगितलं. लेकीचं होत असलेलं कौतुक पाहून श्यामाचे आई वडील गांगरले. सत्कार संपल्यानंतर श्यामा आपल्या आईजवळ येऊन उभी राहिली. आईच्या डोळ्यातून तेव्हा पाणी वाहत होतं. तिला खूप बोलायचं होतं, पण शब्दच सुचत नव्हते. एकही शब्द न बोलता आपल्या आईला काय म्हणायचंय हे लक्षात घेऊन आईच्या कुशीत शिरून श्यामानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. श्यामाच्या सत्कारासाठी जुनेच पण खास ठेवणीतले कपडे घालून तिचा बाप आला होता. श्यामा पहिल्यांदाच आपल्या बापाला कडक इस्त्रीच्या कपड्यांमध्ये पाहत होती. तो सगळ्यांशी हसत बोलत माझी पोरगी माझी पोरी म्हणत मिरवत होता. इतका आनंदी याआधी श्यामानं आपल्या बापाला कधीच पाहिला नव्हता. त्यानंतर श्यामा आपल्या लाडक्या आजीजवळ आली. आजीनं मायेनं श्यामाला जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवत हाताची बोटं कडकडा मोडत तिची दृष्ट काढली आणि हळूच तिच्या कानात म्हणाली, श्यामे, एक गुपित सांगते. लई लई वर्षांपूर्वी का नाही, म्या बी एकाला असाच धुतला होता. तशी श्यामा जोरात ओरडली, म्हणजे आज्जे, तू बी एकदम भुंबाट. डोळे मिचकावीत आजीने श्यामाला टाळी दिली. धन्यवाद. माय म्हणजे नक्की काय हे एका शब्दात सांगणे शक्य नाही. माय म्हणजे नक्की काय हे एका शब्दात सांगणे शक्य नाही. तिची थोरवी एक शब्द स्पष्ट करेल असा शब्द अजून अस्तित्वात नाही. तिची थोरवी एक शब्द स्पष्ट करेल असा शब्द अजून अस्तित्वात नाही. रसिक हो, खरोखरच लहानपणापासून आपलं संपूर्ण विश्व आई या 2 अक्षरी शब्दामध्ये दडलेलं असतं.
आपल्याला काही लागलं, दुखलं, खुपलं, कशाची गरज भासली, काही हवं असेल तर आपण लगेच आपल्या आईला आवाज देतो. आई हा उद्गार सहजपणे आपल्या तोंडून बाहेर पडतो. आणि आई सुद्धा सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. पण क्षणभरासाठी विचार करा, जर आईच नसेल तर? मनात धस्स होतं ना, जीव लगेच खालीवर व्हायला लागतो. जी कथा आपण आता ऐकणार आहोत, या कथेतील या मुलाचं सुद्धा असंच झालेलं आहे. त्याच्या मनाची खूप घालमेल होतीये. त्याला भेटायचंय त्याच्या आईला, पण का? काय झालंय त्याच्या आईला? त्याला का भेटायचंय त्याच्या आईला? प्रश्न पडलायत ना? तर ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत मनोज आहेर. मी मनोज आहेर. कथेचं शीर्षक आई गेली रे श्याम. संध्याकाळपासून श्याम तसा अस्वस्थ झालेला. एरवी त्याला खुणावणारा निसर्ग, त्याला भुरळ घालणारा पाऊस आज मात्र कमालीचा बेचैन करीत होता. 13-14 वर्षांचा श्याम वसतिगृहात हेरजारे घालत ती संध्याकाळ कशी तरी पार पाडतो. आता सर्वत्र काळोख दाटून आलेला, ढगांचा गडगडाट सुरू झालेला. एखादी वीज येते, कडकडून जाते, तिचा प्रकाश सर्वदूर पसरतो, पण त्यात श्यामला कुठे उत्साह दिसत नाही, कुठे चैतन्य दिसत नाही. 8 दिवसांपूर्वी श्याम घराकडून परतला. तेव्हा आई अंथरुणाला खिळलेली, सांधे दुखीनं बेजार झालेली, तापानं फणफणली. तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून श्यामचं पाऊल काही निघेना. पण भाऊ रागावतील या धास्तीनं जड पावलांनी श्याम परतला. तेव्हापासून आईचा चेहरा डोळ्यासमोरून जाता जाईना. कशी असेल आई? उठली असेल अंथरुणावरून, करत असेल घरातलं सगळं, की पडून असेल अजून आणि पाहत असेल माझीच वाट? कुठल्याच प्रश्नाचं उत्तर श्यामकडे नव्हतं. खरं तर मुले जेवायला गेली तरी श्याम गेला नाही. प्रार्थनेची वेळ झाली, नियम पाळायचा म्हणून श्याम उभा राहिला. हात जोडले खरे, पण ओठातून प्रार्थनेचे शब्दही श्यामच्या निघाले नाहीत. सगळीकडे निजानीत झाली. वसतिगृहच काय, उभा गाव झोपी गेला, पण श्यामचा डोळा काही लागेना. पावसानं जोर धरला, टिपटिप वाढत गेली. आषाढातला पाऊस आता कोकणालाच गिळून टाकणार की काय या चिंतेनं, की माझी आई कशी असेल या भयानं, श्याम काही झोपत नव्हता. पूस बदलून कंटाळला, घामेजला आणि श्याम अंथरुणात उठून बसला. भोवतालची मित्रमंडळी शांत झोपली होती, पण श्याम कसला झोपतो? श्याम उठून उभा राहिला, पुन्हा हेरजारे घालू लागला. त्याला आठवत राहिलं सगळं. आईनं दिलेलं प्रेम, केलेले संस्कार, सांगितलेले विचार, दिलेल्या असंख्य अनमोल गोष्टी, सगळं आठवून श्यामचं मन गलबलून आलं. त्याचे डोळे भरून आले, नेत्रकडा पाणावल्या आणि श्याम दरवाजाकडे निघाला. प्रथमच काहीतरी भयानक करण्याचा विचार त्याच्या मनात आला, जो त्याच्या संस्कारात नव्हता, त्याच्या वर्तनात नव्हता, त्याच्या व्यक्तिमत्वात नव्हता. वसतिगृहाचा, शाळेचा प्रत्येक नियम पाळणं हा श्यामचा स्वभाव. पण आज आईच्या ओढी पायी एक लेकरू हा नियम तोडू पाहत होतं. श्यामनं दरवाजा हळूच उघडला, त्याचा आवाज झाला नाही. धो पाऊस बाहेर पडत होता. सर्वत्र पाणी झालेलं, ढगांचा गडगडाट अजूनही सुरूच. श्यामनं श्वास रोखला, एक नजर वसतिगृहाकडे टाकली, पुन्हा पावसाकडे बघितलं आणि बस, श्यामचा बांध फुटला.
धनुष्यातून बाण निसटावा तसा धोधो पावसात श्याम धावत सुटला. 13-14 वर्षांचं ते पोर आईच्या ओढीनं, आईच्या प्रेमानं, तिच्या वात्सल्यानं अक्षरशः धावत सुटलं. श्याम निघाला होता बिछाण्याला खिळलेल्या आईला भेटण्यासाठी, तिनं आजवर केलेल्या संस्कारांचे पांग फेडण्यासाठी, तिनं केलेल्या वात्सल्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी श्याम निघाला होता. आभाळातला देव धोधो रडत होता आणि श्यामच्या डोळ्यातले अश्रूही काही केल्या थांबत नव्हते. श्यामला भेटायचं होतं त्याच्या आईला, सांगायचं होतं, आई होय, तू दिलेल्या विचारातून, केलेल्या संस्कारातून मी मोठा होईल, मी सुद्धा समाज घडवेल, मी सुद्धा पिढी घडवेल, मी सुद्धा लोकांना न्याय देईल, मी सुद्धा काहीतरी शिकवेल, हे सांगायचं होतं त्याला आईला. तो धावत सुटला, धावत राहिला. पहाटेची वेळ झाली. श्याम धावत होता. पाऊस आता मागे पडला होता. पावसाची संततधार काहीशी कमी झाली. तो बंधाऱ्यावर येऊन पोहोचला. एक छोटीशी होडी त्याला दिसली. त्या होडीतून काही माणसं उतरत होती. श्याम जाऊन पटकन त्या होडीत बसला. होडी निघाली आणि श्याम निघाला. त्यानं गावाकडे बघितलं. निरोपासाठीचा हात उंचावला. श्याम निघाला होता आपल्या आईच्या भेटीला. समुद्राच्या लाटा कापत ते छोटस जहाज आता निघालं श्यामला. एका आजारी आईला तिचं मूल भेटायला चाललेलं आणि त्या मुलाला मदत करणारी ती छोटीशी होडी. विचार करत श्याम अस्वस्थपणे त्या होडीत बसला. कितीतरी लाटा येत होत्या, फुटून माघारी जात होत्या, पण श्याम असा माघारी जाणाऱ्यातला नव्हता. त्याला तर जाऊन भेटायचंच होतं आपल्या किनाऱ्याला. अखेर ती होडी किनाऱ्याला घेऊन श्याम आनंदानं उतरला आणि घराकडे वळणार तितक्यात त्याला मावशी दिसली. श्यामच्या मनात शंकेची पाल सुचली. मावशी इथं कशी? त्यानं मावशीच्या डोळ्यात तिचे डोळे ओलावले श्यामला बघताच. तिनं श्यामला जवळ ओढलं, छातीशी लावलं आणि ती म्हणाली, श्याम, आत्ता आलास रे पोरा? मावशीच्या आवाजातला तो कणव समजला श्यामला. त्यानं झटक्यात मावशीला दूर केला आणि घराच्या दिशेनं धावत सुटला. श्यामला बरंच काही समजलं होतं, पण समजलेलं सगळं खोटं असावं ही वेडी आशा घेऊन श्याम धावत सुटला होता. आधीच भावना प्रधान असलेल्या श्यामचं मन पिळवटून निघालं होतं. काळजाचे तुकडे होतील का काय ही भीती त्याला पोखरत असताना तो दाराशी येऊन पोहोचला. 4 माणसं दारात बसलेली होती. भाऊ खाली मान घालून बसले होते. दारात श्यामचा धाकटा भाऊ श्यामकडे पाहत होता. श्यामनं विचारलं, आई कुठे आहे? धाकट्या भावानं नजर खाली केली आणि ओठातल्या ओठात पुटपुटला, आई गेली रे दादा, आई गेली. श्यामचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेला. ही धरती फाटावी आणि तिनं आपल्याला पोटात घ्यावं असं क्षणभर त्याला वाटलं. तो वेड्यासारखा धावत देवघरासमोर गेला आणि जोरात ओरडला, देवा, अरे किमान मी येईपर्यंत तरी थांबायचं, देवा, मी येईपर्यंत तरी थांबायचं. ज्या आईनं न संपणाऱ्या संस्कारांची शिदोरी मला दिली ती आईच तू माझ्यापासून घेऊन गेलास रे. जिनं प्रेमाचा अर्थ मला सांगितला, करुणेचं अमृत पाजलं, जिनं वात्सल्याचा पाऊस मला दिला, तीच आई तू घेऊन गेलास. मी पोरका झालो रे देवा, मी पोरका झालो. श्याम गलगलून रडत होता, ओक्सा भोक्षी रडत होता. श्यामला भान नव्हतं कसलं. पाठीमागून भाऊ आले. त्यांनी श्यामच्या पाठीवर हात ठेवला आणि हळूवार म्हणाले, श्याम, तू पोरका कसा होशील? श्याम, तू पोरका कसा होशील? तू म्हणतोस ना तिनं तुला संस्कारांची शिदोरी दिली न संपणारी. अरे ज्याच्या जवळ आईनं न संपणारी दिलेली संस्कारांची शिदोरी असते ते लेकरू कधीच पोरकं होत नाही. कारण आई म्हणजे देह नसतो, आई म्हणजे व्यक्ती नसते, आई म्हणजे वस्तू नसते. अरे आई म्हणजे संस्कारांचा खळाळता झरा जो कधीच आटत नाही. श्याम, कधीच आटत नाही. तो
तो झरा तुझ्या काळजातून फुटावा आणि उभा समाज त्या झऱ्यात भिजून निघावा. एवढंच काम कर श्याम. तुझ्या आईनं दिलेल्या संस्कारांचे दीप घरोघरी लाव. तुझी आई वर्षानुवर्ष नाही, युगनियुग तुझ्या सोबत राहील. कायम स्वरूपी ती चीर राहील, सर्वांमध्ये भरून राहील. श्यामने हे शब्द काळजात भरून घेतले. आईचं महत्व जाणणारा श्याम पांडुरंग सदाशिव साने म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा तो श्याम नसतो, आईचं मूर्तिमंत रूप झालेला असतो. आईचं मूर्तिमंत रूप झालेलं असतं. काय म्हणताय मग रसिका मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना विसावा या कथासंग्रहातील कथा आवडल्या ना? यातील कथा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी केलेले त्या कथेचे सादरीकरण याबाबतच्या तुम्हा सर्वांच्या अमूल्य अशा प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आणि त्या कथेचे सादरीकरण आपल्या सर्वांना दिवाळीच्या या उत्सवामध्ये विसाव्याचे काही क्षण नक्कीच देऊन जातील. परत एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दर्जेदार साहित्यमय कृतीचा अविरत आनंद लुटण्यासाठी ऐकत रहा साहित्य उत्सव. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.